ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला खूप सावध राहून पुढे जगावं लागणार आहे आणि म्हणून सरकार अतिशय सावधतेने पावले टाकते। कुठेही घाई गर्दी न करता, जसं आपण लॉकडाऊन सुद्धा घाईघाईने करत नव्हतो, टप्प्याटप्प्याने करत होतो, त्याचप्रमाणे लॉकडाऊन किंवा शिथिलता आणताना सुद्धा एक टप्प्याटप्प्याने सर्वांना एक कोरोनामधलं आयुष्य अंगवळणी पाडत आपल्याला सर्व पूर्वपदावरती आणावं लागेल। आपण हा प्रश्न विचारला त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद का देतो, कारण मला आपल्या माध्यमातून तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना, माता भगिनींना सांगायचं आहे की अजूनही संकट टळलेलं नाही, अजूनही लढा संपलेला नाही, पण कोरोनाबरोबर लढत असताना आपल्याला अर्थचक्र सुद्धा बंद करून चालणार नाही। जे आता जगभर मानलं जाते की कोरोनासोबत जगायला शिका, तर त्याच्यामध्ये जसं आता आपण एकमेकाशी मास्क घालून बोलतो आहोत, समाजामध्ये सुद्धा आपण त्याला सोशल डिस्टन्सिंग हा शब्द चुकीचा आहे, फिजिकल म्हणजे अंतर ठेवून राहिलं पाहिजे। काल परवापासून म्हणजे वादळ ओसरल्यानंतर, वादळ इकडे आलं नाही सुदैवाने, पण जे सरकारने सांगितले की सकाळी 5 पासून संध्याकाळी 7 पर्यंत तुम्ही पब्लिक ज्या काही मैदान असतील, जागा असतील, तिकडे आपण फिरायला जाऊ शकता, व्यायामाला जाऊ शकता। पहिल्या दिवशी जी काही झुंबड उडाली, ही झुंबड बघितल्यानंतर थोडीशी एक धाकधूक वाटली। बाहेर पडायला, व्यायाम करायला एवढ्यासाठी सांगितले, ते आरोग्यासाठी सांगितलेलं आहे, आरोग्य खराब करायला नाही। तर आपण एकमेकापासून थोडंसं अंतर ठेवून राहिलं पाहिजे। अजूनही आपला जो ज्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणतो आहे, मग त्या लोकल सेवा असेल, पूर्णपणे BST असेल, सुरू करता आलेल्या नाही आहेत, केलेल्या नाही आहेत। सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेते आहे। जर का असं वाटलं की ही जी उघडीप आहे ती जीवघेणी ठरू शकते, तर नाईलाजाने कदाचित आपल्याला पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल। पण महाराष्ट्रातली जनता ही अतिशय सहकार्य करणारी आहे आणि गेले 2 महिने मी सतत बोलतोय, संपूर्ण सरकार म्हणून अजितदादा आहेत, बाळासाहेब आहेत, सतत बोलत आहेत आणि जनता सरकारचं ऐकते, कारण त्यांना माहिती आहे की सरकार जे करत आहे, सरकार जे सांगतं आहे ते आपल्या हिताचं आहे। आणि म्हणून मी जनतेला धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सांगतो की गर्दी टाळा, गर्दी कोणत्याही परिस्थितीत होता कामा नये, हे ह्याच्या मागचं सूत्र आहे। बाकीच्या सूचना तर मी वेळोवेळी देत असतो। लोकलची मागणी आम्ही सातत्याने करतो आहोत, पण एक सांगतो की लोकलची मागणी लॉकडाऊनच्या काळात सुद्धा सरकारने केलेली आहे केंद्राकडे। ती जीवनावश्यक सेवा पुरवणारा जो आपला कर्मचारी वर्ग आहे, आता हॉस्पिटलमधला सुद्धा जो स्टाफ आहे, तो काही प्रमाणामध्ये पूर्णपणाने येऊ शकत नाहीये आणि त्याचं जर काही येणं जाणं वाढवायचं असेल, इतर जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचं येणं जाणं वाढवायचं असेल, तर आपल्याला लोकल सेवा ही आवश्यक आहे। नाही, कधीपर्यंत असं नाही आहे, त्यांना लवकरात लवकर बहुतेक सगळे पूर्णत्वाच्या मार्गालाच आहेत, पण असं कुठे अडून ठेवलेलं नाहीये। नाही, असं नाही, असं म्हणता येणार नाही। सरकारी यंत्रणा ही पहिल्यापासून सज्ज होती, जसं माननीय थोरात साहेबांनी सांगितलं की सर्व यंत्रणा ही तिकडे सज्ज होती। एक गोष्ट नक्की की विजेचे खांब जे उन्मळून पडलेले आहेत, ते खांब उभारता येऊ शकतात, ते खांब उभारण्याचं काम सुरू आहे। पण वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी जी तांत्रिक टीम लागते, त्या टीम आम्ही इतर जिल्ह्यातून तिकडे बोलवलेल्या आहेत आणि ते काम सुद्धा सुरू झालेलं आहे। नहीं, इसलिए मैंने आप लोगों के माध्यम से मैं पूरी जनता को आह्वान कर रहा हूँ कि आज भी संकट गहरा है, संकट टला नहीं है और जो माना जाता है कि कोरोना के साथ जीना होगा, तो वो जीना हमें सीखना होगा। कृपा कर जब भी आप रास्ते पर घूमोगे तो एक दूसरे के बीच में अंतर रखना ही होगा, डिस्टेंस रखना ही होगा और ये सावधानता जो है, जैसे मास्क लगाना, हाथ कहीं यहाँ वहाँ नहीं लगाना, मुंह पे हाथ नहीं लगाना, हाथ धोते रहना, ये तो हमें उसका स्वीकार तो करना होगा। हाँ, एक गोष्टी करत जाऊ। सरकारचं कर्तव्य व्यवस्थित करणार।
नाही, संघर्ष वगैरे काही झालेलं नाहीये. संघर्ष बघायला आतमध्ये कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे संघर्ष झाले की नाही अशा ह्या गोष्टीला काही अर्थ नाहीये. काय संघर्ष झाला? संघर्ष नाही नाही नाही, असं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तसं बाहेरचं कोणी येत नाही. त्याच्यामुळे संघर्ष बघायला मिळणं, संघर्ष झाला समजा दुर्दैवाने तरी बघायला कसं मिळणार. त्याच्यामुळे ज्या गोष्टी झालेल्या नाहीयेत त्याच्याबद्दल तुम्ही नुसत्या बातम्यांवरती विश्वास नका ठेवू. म्हणजे मंत्रिमंडळात संघर्ष झाला आणि आपल्या विभागाचा प्रस्ताव आपल्याला न विचारता आणला गेला असं कोण बोललं तुम्हाला? छगन भुजबळांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं. नाही, असं नाहीये. त्या तुम्हाला संघर्ष वगैरे ह्या गोष्टी ह्या अयोग्य आहेत. काही गोष्टीत लगेच संघर्ष मानायची आवश्यकता नसते. सूचना या येत असतात, काय वेळेला काही गोष्टी या न ठरवता सुद्धा येत असतात. त्याच्यामुळे मंत्रिमंडळ हे राज्याच्या हिताचंच काम करतं. तिकडे उगाच तिकडे मारामाऱ्या करायला वगैरे कोण येत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी काही तथ्य नाहीये, काही अर्थ नाही त्याच्यात. हाँ? ठीक है, उनका तो कहना है, वो तो कहते रहेंगे. काल शताब्दी रुग्णालयातून 80 वर्षाचे आजोबा बेपत्ता झाले आणि बोरवली रेल्वे स्थानकावर त्यांचा मृतदेह सापडला. दुसरी गोष्ट, राजवाडी हॉस्पिटलमधून एक मृतदेह गायब झालेला होता. या सगळ्याची पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल. तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. पण सरकार गांभीर्याने घेणार नाही, सरकार गांभीर्यानेच करत आहे आणि सरकार गांभीर्याने काम करत आहे. म्हणून दुर्दैवाने या घटना घडल्यात त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाईल. पण सरकार जर गंभीर नसतं तर एवढ्या आरोग्य सुविधा मला नाही वाटत देशात किंवा इतरत्र कुठे एवढ्या तत्परतेने वाढवल्या गेल्या असत्या. राज्यात कुणी हलगर्जीपणा केलेला असेल त्याच्यावर कार्यवाही केली जाईल. बघितलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आता बोलत होते. विधिमंडळाचं अधिवेशन हे 3 ऑगस्ट पर्यंत लांबणीवर टाकण्यात आलेलं आहे आणि मंत्री आणि सचिवांमध्ये वाद झाल्याची एक चर्चा होती, वृत्त होतं. पण असा कुठलाही वाद नसल्याचं स्पष्टीकरण देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर नुकसानग्रस्तांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. रायगड रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे जे नुकसान झालंय त्या नुकसानग्रस्तांना आता तातडीची रोख 10,000 रुपयांची मदत देण्यात येईल अशी घोषणा देखील करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रति रेशन कार्ड 5 लिटर रॉकेल देखील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात देण्यात येईल. रॉकेल आणि अन्नधान्य जे आहे ते मोफत देण्यात येणार आहे.